नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजचे म्हणजे 17 तारखेचे कांद्याचे बाजारभाव. आता बरेचसे दिवस झालेत मित्रांनो, काही कारणास्तव व्हिडिओ चॅनलवरती पडत नव्हते, त्यासाठी मनापासून माफी मागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की 17 तारखेचे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत की कांद्याला कसा दर आहे, कशी आवक आहे. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून सगळ्यात पहिले अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की शेतमाल कांदा आहे आणि तारीख आहे आजची 17/8/2024. तर आजची पहिली बाजार समिती आपण बघणार आहोत कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6,187 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 1,000 रुपये होता, जास्तीत जास्त 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,300 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 435 क्विंटल कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव होता 1,500, जास्तीत जास्त भाव होता 3,500 आणि सर्वसाधारण भाव होता 2,500 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2,088 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,400, जास्तीत जास्त भाव 3,500 आणि सर्वसाधारण भाव 2,450 रुपये होता. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 18,915 क्विंटल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,900 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,600 रुपये. विटा या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,800 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 171 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,500 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,000 रुपये. त्याचबरोबर बारामती या बाजार समितीमध्ये 335 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,100 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,250 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 288 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,250 रुपये. चांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 2,930 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,400 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 10,665 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,200 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 900 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1,150 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,850 रुपये. पुणे मुंगी या बाजार समितीमध्ये 693 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1,500 रुपये. चाळीसगाव नागदरोड या बाजार समितीमध्ये 550 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,725 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,250 रुपये. त्याचबरोबर वडूज या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,000 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 155 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 4,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,100 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,360 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 3,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,875 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 5,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 400 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,466 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,150 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 600 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,651 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,350 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 3,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,521 रुपये
आणि सर्वसाधारण भाव 3,250 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 658 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,440 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,300 रुपये. त्याचबरोबर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 466 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,350 रुपये. पैठण या बाजार समितीमध्ये 931 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव होता 1,150 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,690 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,250 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 6,040 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,775 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,320 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,388 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,100 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 13,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,964 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,450 रुपये. तसेच पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 4,125 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, कमीत कमी भाव होता 1,700 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,150 रुपये. साक्री या बाजार समितीमध्ये 11,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, कमीत कमी भाव होता 1,550 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,550 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 7,850 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, कमीत कमी भाव होता 900 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,280 रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कांद्याचे भाव हे 2,000 पासून तर 4,000 रुपयापर्यंत ते वाढलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचेच कांद्याचे बाजारभाव नक्कीच जाणून घ्या. तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.